अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पीठापूर इथे अपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत असत. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावस्येस अपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या द्वारी आले. सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली, ते वचन खरे होवो. मला अनेक आपत्ती झाली, पण ती जन्मतःच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगतवंदे, देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. दत्तात्रेय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल, तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल, त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले. तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रेयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता. पण सुमतींच्या मनात थोडी थोडी रुखरुख होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का? अपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केलेत. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून